हॅलो गाईज, आम्ही चाललोय वृंदावनला. आता आम्ही निघालो पुण्यावरनं कॅबमध्ये. अमूल्या, निकिता, ऋतू, वैष्णवी आणि आम्ही सेम तोंड. आणि आता आम्ही परत चाललो आहे नॉर्थ साईडलाच आणि वृंदावनला चाललो. आमची ट्रेन आहे मुंबईवरनं आणि रिव्हील नव्हतं करायचं. ठीक आहे ना, आता ब्लॉग टाकेपर्यंत होऊनच जाणार. ठीक आहे, जाऊ. ठीक आहे, ह्यावेळेस सांगून दिलं. उज्जैनचं नव्हतं सांगितलं आणि आम्ही काही शूट नाही केलं ॲज युजल. पॅकिंग वगैरेचं निकिता विसरली होती. मेन ब्लॉगर आहे ती. आमची काही चुकी नाही आहे. चलो मिळते. हॅलो गाईज, तर आम्ही आता एक्सप्रेस वेला लागलेलो आहे आणि आम्हाला निघायच्या आधीच मस्त एक टाचन लागलेलं आहे 100 रुपयाचं. ट्राय करत म्हणजे 200 रुपये नाही 500 रुपये मागत होते, पण आम्ही 100 रुपयात चलान फाडत होते. हां, पहिले चलान फाडत होते, मग 500 रुपये, मग 500 रुपयावरून 100 रुपयावर आलेलो आहोत आणि एक्सप्रेस वेला आता लागलेलो आहोत. 5 वाजताची ट्रेन आहे. 1:30 ऑलरेडी वाजले. 3 तास लागणार आहे पोहोचायला. फार कट टू कट टायमिंग आहे. होप आम्ही टायमावर पोहोचू आणि आमचा प्रवास व्यवस्थित होईल. बाय बाय. तुम्हाला रेल्वे स्टेशनला गेल्यावर सगळ्यांचा आउटफिट दाखवते. ठीक आहे, चालेल. नाही घ्यायचंय. का नाही घ्यायचं? अच्छा, सेन्सर्ड स्टेटमेंट आहे. 250 रुपये गेले पण मजा नाही आता अटल ब्रिजवर आहोत, ज्याच्यासाठी आम्ही 250 रुपये दिले, पण मजा नाही आला. हे म्हणतात मजा नाही आला, म्हणजे आला म्हणा, असं काही नाही. तर आता आम्ही आलेलो आहोत मुंबई स्टेशनला. काय MS सेंट्रल, मुंबई सेंट्रलला आलेलो आहोत आणि ट्रेन आत्ता एका ठिकाणी थांबेल. मग आम्हाला चढायचं आहे त्याच्यामध्ये. इथे सगळे आमचा एअरपोर्ट लुक असतो, आमचा स्टेशन लुक आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि वेट करतोय ट्रेन निघायचं. हिने आता पेपर वाचून दाखवला. पलकी शर्मा आमची. पलकी शर्मा न्यूज रिपोर्टर बनली होती, सस्तीवाली. आता प्रवास सुरू झाल्यावर दाखवतो मला पुढची जर्नी. आणि आता आम्ही भेळची वाट बघतो. आम्हाला हिंदुस्तान टाइम्सवर भेळ खायची आहे, ह्या न्यूजपेपरवर. अमूल्याला नाही, निकिताला खायची. हा, मला खायची, माझी फॅन्टसी. ऋतुजा बघते ट्रेन कुठे आहे तर 0 क्रमांक 0 किलोमीटर. सगळे बोला सगळे अपना ओरिजिनल लाव बाई. इथे मस्ती चालू आहे सगळ्यांची. चप्पट 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 चप्पट. उनो विसरलो. झालेली आहे. राधे राधे. ही झोपली. ट्रेन चालू व्हायच्या आधी लुडो खेळतो कारण आम्हाला बोर होतोय. काहीतरी एंटरटेनमेंट हवी आहे, त्यासाठी लुडो खेळला जातोय. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही 20 मिनिटात पोहोचू मथुराला. 20 मिनिटं आणि तिथून वृंदावनला जायचं. मास्क काढू शकले असते ना ग. नाही, मेरी आंखों में झांक. ठीक आहे, आता मथुरेला पोहोचलो. स्टेशनला आम्ही दाखवतो तुम्हाला पुढचं मॉर्निंग फेस. आणि 15 मिनिट डीप स्लीप झालेली आहे अकॉर्डिंग टू अमूल्याज वॉच. येस, आता बघूया. ती माझी झाली आहे, तुमची नाही झाली. पण आम्ही कॅल्क्युलेट करतो की आमची पण झालेली आहे. जो मेरा है वो मेरा ही है. ह्या दोघींची जास्त झाले. नाही, मी वरती होती. Guys, good morning. So finally we have reached the destination मथुरा. आता आम्ही सगळे ई-रिक्षामध्ये असे बसलेलो आहोत. वरती कॅरियरमध्ये सगळे सामान टाकलेलं. हां, आम्ही एकदम असं टोकाला बसलेलो आहे. एक नवीन एक्सपिरियन्स आहे. आता हॉटेलला पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो आमचा स्टे वगैरे सगळं. आणि मग आम्हाला रेडी व्हायचं आणि गोकुळसाठी निघायचं. आम्ही टॅक्सी सोडून ऑटोमध्ये आलो. हां, टॅक्सी सोडून ऑटोमध्ये आलो कारण की तिथे रस्ते फार छोटे छोटे आहेत आणि टॅक्सी तिथे जाऊ नाही शकत. दॅट्स वाय वी चूज ऑटो ओव्हर टॅक्सी. तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन गोकुळ आहे, ते आम्ही तुम्हाला पुढच्या ह्याच्यात वृंदावन हॅलो गाईज, आता आम्ही पोहोचलो होतो 9च्या आसपास. 8च्या 7:30-8च्या आसपास मथुरेला पोहोचलो होतो. मग आम्ही
वृंदावनला आलो. मग आम्ही फ्रेश झालो, मग आम्ही आंघोळ केला आणि आता मी रेडी होऊन चाललो आहे गोकुळा. म्हणजे बघू किती वेळ लागतो. आता आम्ही नाश्ता करू आणि मग ऑटोमध्ये ई रिक्षामध्ये आम्ही जाऊया गोकुळा. चलो. आता आम्ही आलो आहे कचोरी खायला आणि सगळे भुकेले आहेत. छोले पुरी कचोरी त्या रेटिंग सरप्राईज रसगुल्ला आणि आतमध्ये ते हा पेढा आपण जेव्हा खाणार तेव्हा लास्ट इन युअर माउथ आणि पेढा बाहेर येणार आणि तो फ्लेवर इन्हान्स करेल. त्यांनी सांगितलेलं आहे राजभोग टाईप काहीतरी आहे. तो आता जे अमोलाने एक्सप्लेन केलं ते पण खाणार आहे. त्यानंतर माझी पुरी भाजी बनते. राजभोग कसं वाटतं अमोलला? अरे खूप गरमी आहे, खूप गरमी. थर्मोवियर घेऊन निघालो आणि गरमी बापरे, असं वाटतं सनकोट पाहिजे होता इन्स्टेड ऑफ थर्मोवियर. आणि ते लोक आम्हाला बोलत होते की पाऊस पडतो. थंडरस्टॉर्म गरमीचं स्टॉर्म आहे. सनस्ट्रोक ते मागे काहीतरी वेगळ्या वेळेने बनवतात. नाश्ता आलेला आहे. गरम गरम पुरी आणि भाजी येते. यम. हाय गाईज, आता आम्ही गोकुळमध्ये रमण रेतीला चाललेलो आहोत. ऑटो रिक्षामध्ये बसलाय. नाश्ता झालेला आहे. होप सो की ते आता बंद नको होऊन जायला, कारण की त्याचं टायमिंग काहीतरी 12 वाजता वगैरे बंद होण्याचा असतो. होप सो की ते आता उघडं असेल. तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो रमण रेती आणि म्हणून कसं दिसतं. वृंदावन के रस्ते मस्त यहाँ पे बंदर बहुत है. बंदरों से बच के रहना गाइस. मोबाइल और बबल्स हमारी लड़कियाँ मस्त मस्त दिख रही है. आता आम्ही चाललेलो आहे गोपेश्वर मंदिरात. वृंदावन की गलिया. आता आम्ही आहे बनारस वृंदावनच्या गलियोंमध्ये. आता आम्ही चाललो आहे मीराबाई टेम्पलला. आम्ही गोपेश्वर टेम्पल कम्प्लीट केलेलं, बट आम्ही शूट नाही केलं, खूप गर्दी होती. अँड नाऊ वी आर गोईंग टू दिस. गाईज, आता आम्ही गोपेश्वर आणि राधाराणी हे 2 दर्शन केलेले आहेत मंदिरांचे. आणि आता गोकुळच्या तिथे छोटे मोठे मंदिरं आहेत ते बघायला जाणार आहेत. म्हणजे रमण रेती आणि खूपजा. हां, रमण रेती ॲक्च्युली 4 वाजता वगैरे ओपन होईल, पण मग आता तोपर्यंत आम्ही पोहोचूया. मी आणि ऋतू मागे बसलेलो आहे. बारीक असल्याचा आमचा हमारी शक्तियों का गलत इस्तेमाल करते ये लोग. आगे बैठ जाते हमें पीछे बिठा देते. रास्ता दिखाते पीछे वाला, बहुत मस्त है. यूपी के रास्ते मस्त मस्त लग रहे हैं. हाँ, और अभी ठंडी हवा आ रही. पहले बहुत धूप थी, हम बहुत पसीने से लथपथ हो गए थे. अभी अच्छा लग रहा है. हम लोग अभी ना मराठी और हिंदी का मिक्सचर करते. हां, थोड्या वेळापूर्वी आम्ही दाखवत होतो की जेवढं ऊन आहे आणि आता एवढा जोरात पाऊस आहे. वक्त बदल गए, जज्बात बदल गए, बट नाईस, फीलिंग नाईस. अभी अच्छा लग रहा है, थंडा थंडा. तर आत्ता आम्ही आलेलो आहोत अवतार, कारण की पाऊस, ऊन, ट्रॅव्हल आमचं सगळं सोबतच चालू आहे. त्यामुळे काय प्लेस आहे? रमण रेतीमध्ये आलेलो आहोत. गोकुळमध्ये. मी आता इथे सगळ्यांनी त्यांचे छोटे छोटे घरं बनवले. ती क्लिप तुम्हाला याच्यानंतर दाखवतो. आता छान दर्शन झालं आहे. कृष्ण आणि राधाचं खूप मस्त वाटतं आहे. आणि इथे दाखवते की आसपासमध्ये कसा काय परिसर आहे. तुम्ही बघू शकता लोक मातीवरती खेळत आहेत. इथे रेतीसोबत त्यांचे घरं बनवत आहेत, त्यांची इच्छा आकांक्षा सगळं काही. आणि खूप छान वातावरण आहे. इकडे ऋतिका अजून पण त्यांचं काम करत आहेत. येस, आता आम्ही पाणीपुरी खायला थांबलेलो आहोत. हां, खूप टायर्ड झालो आणि इस्कॉन टेम्पलच बाकी आता आमचं. मी तुम्हाला दाखवते सगळ्यांना. काहीच आता आम्ही आलेलो आहोत इस्कॉन टेम्पलला. अमूल्याची हालत बघा आणि माझी पण हालत बघा. एकदम थकलेलो, फारच थकलेलो आहोत. पण मंदिरामध्ये व्हाईब खूप छान आहे. सो आता सगळे खूप एनर्जेटिक आहेत. खूप त्यांच्यातली 1% पण एनर्जी भेटली ना, लाईफ काढेल का 1%. खरंच आळस थोडा काढून यांच्याकडून थोडी पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी घेऊन आता आम्ही रिटर्न पुण्याला जाऊ.
हॅलो गाईज, तर आज सकाळपासून आम्ही ब्लॉगिंग नाही करू शकलो कारण की खूप गर्दी आहे. आम्ही बाके बिहारीला गेलेलो, मस्त दर्शन झालेलं. अर्धा तासात बाहेर हम्म. सकाळी अजून सकाळी गेलं तर अजून शांतता घेऊ शकतो. हां आता आम्ही निधीवनला इथे एकच प्रॉब्लेम आहे की 12 ते 4 ॲक्च्युली सर्वच मंदिर बंद असतात. 12 ते 4 यू कांट डू एनिथिंग. त्यामुळे एकदम धावपळ Fast करावी लागते. हो, आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते. फायनली अथक परिश्रमानंतर आम्ही मीराबाईच्या टेम्पलमध्ये आलेलो आहोत. सकाळपासून शांततेत बसलो. सकाळपासून वन फिरत होतो, थकलेलो आणि आता शांततेत एका ठिकाणी बसलेलो आहोत. तुम्हाला दाखवते टेम्पल, मीराबाईंचं टेम्पल. इथे खूप छान शांतता आहे. तर गाईज आम्ही आता चाललो आहोत प्रेम मंदिरला. एवढं नटून थटून आणि रिक्षामध्ये एकदम ॲडजस्ट होऊन सकाळपासून फार फिरून थकलेलो. ब्लॉग जास्त केला नाही, आता नक्की ब्लॉग करू आणि तुम्हाला सगळं प्रेम मंदिरचा आसपासचा परिसर वगैरे दाखवू आणि सगळ्यांचे आउटफिट पण दाखवू. ॲडजस्ट झालेले आहेत सगळे, कोंबले आहेत रिक्षामध्ये. यहाँ पे लोग बहुत बेवजह हॉर्न बजाते, पता नहीं रास्ता खाली है. देखो कुछ नहीं है रास्ते पे, 1% की भीड़ नहीं है, पर सबको हॉर्न बजाने. इनको कभी घूमकर चौक में छोड़ के आना चाहिए, फिर पता चले कि ट्रैफिक क्या होती है. आता आम्ही पोहोचलो आहे प्रेम मंदिरला आणि इथून आम्हाला कळालं की इथे ॲटलिस्ट माकडं नाही आहेत. मंकीज आर नॉट देअर फायनली. तर आता आम्ही दाखवतो. गर्दी ऑफ सीझनला पण एवढी गर्दी आहे, बाप रे. प्रेम मंदिरला आम्ही आलेलो आहोत. आतमध्ये बरीच गर्दी आहे पण छान वाटतंय, प्रसन्न वाटतं. फक्त ह्युमिडिटी फार आहे. आता आम्ही आलेलो आहोत लाडोका बरसाना. गुड मॉर्निंग गाईज, आता आम्ही आलेलो आहोत बरसाण्याला. आता कोणत्या मंदिरात चाललं? लाडलीजी. हां, लाडलीजीच्या मंदिर. तशा पायऱ्या आहेत आणि चढून जायचं आहे. तर छोटासा ट्रेक आहे. ऑलरेडी खूप दिवसांपासून चालून थकलेलं आणि परत आम्हाला चालावं लागतंय. मॉर्निंग फेसमुळेच थकलेत सगळे आता 3 दिवसांपासून प्रवास करून. बरसाना आता सगळे वेट करते. 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर ओपन होईल. मग आम्ही सगळे आतमध्ये जाऊया. ते सगळे उभे आहे. टेम्पल. तर आत्ताच आम्ही गोवर्धनचं दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला त्याच्या क्लिप्स पण टाकू. खूप मस्त वातावरण होतं. इथे जास्त गर्दी पण नव्हती. इथलं दर्शन कसं वाटलं बेबी? खूप छान होतं. ॲटलिस्ट पीसफुल होतं, खूप गर्दी नव्हती म्हणून मस्त एकदम 5 छान मिनिटात वाटलं. आमचं छान दर्शन झालेलं. Yes. ते जे आपलं कृष्णजींनी गोवर्धन पर्वत उचललेलं होतं त्याचा एक भाग त्यांनी इथे ठेवलेला आहे. त्याची पूजा करतात लोक. त्याच्यावर दुधाचा अभिषेक वगैरे करतात. सो आणि तिथे भजन वगैरे पण खूप छान हां, होतं. खूप छान होतं. त्याच्या क्लिप्स ॲड करू आपण घेतलेलं आहे, तर ते तुम्हाला दाखवतो. आता इथून आम्ही जाणार आहोत कृष्ण जन्मभूमीला. कृष्ण जन्मभूमीला. तर आता तिकडचं दाखवूया कसं आणि काय.